सर्वत्र कोरोनाचे थैमान असताना शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे। मुंगांच्या पिकांवर अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। त्यामुळे शासनाने मदत करण्याची मागणी राजुरा येथील शेतकऱ्यांनी केली आहे। सध्या सर्वत्र कोरोनाने नागरिक व शेतकरी त्रस्त झाले असून मूग उत्पादक शेतकरी घाईस आला आहे। सोयाबीन आणि कपाशी व्यतिरिक्त यावर्षी काहीतरी नवीन करावं म्हणून राजुरा येथील युवा शेतकरी अमोल अजमिरे व बग्गी येथील लक्ष्मण चौधरी या शेतकऱ्यांनी यावर्षी मुंगाच्या पिकाला प्राधान्य दिले व 5 एकरावर मुंगाची पेरणी केली। परंतु ऐन मुंगाच्या शेंगा तयार होत असताना त्यांच्या शेतातील संपूर्ण मुंगावर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने येणाऱ्या शेंगांवर वारंवार फवारे मारून सुद्धा त्या कोकड्या झाल्या आहे। त्यावर फवाऱ्याचा पण प्रादुर्भाव झाला नाही व अळी पण आटोक्यात न आल्याने हे शेतकरी त्रासले आहे। लावलेला खर्च या कोरोनाच्या काळात निघणार नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे। आता पुढील शेती कशी करावी असा प्रश्न उद्भवला आहे। तरी शासनातर्फे यासाठी काहीतरी मदत मिळेल या आशेवर शेतकरी आहे। यावर्षी शेतीला मशागतीपासून तर आतापर्यंत बी बियाणेपर्यंत खूप जास्त खर्च लागल्याने पुढे काय होणार अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहे। अमोल अजमिरे व लक्ष्मण चौधरी या शेतकऱ्यांनी विदर्भ न्यूजशी बोलताना आपली व्यथा मांडली। दरवर्षी पराठीचं उत्पन्न घेत होतो, यावर्षी मुंगाचं उत्पन्न घेतलं। पराठीवर दरवर्षी बोंडअळी येत होती, यावर्षी मूग लावला तर मुंगाचं बऱ्याच प्रमाणात नुकसान आहे। मी तसं चांदूर रेल्वे येथे मॅडमला फोटो पाठवले होते, कृषी अधिकारी कृषी सहाय्यकला, पण त्यांनी मला मार्गदर्शन सांगायचं आणि त्यांनी दुसरं सांगितलं की म्हणे मुंगावर यावर्षी अज्ञात रोगाचीच बिमारी आहे। पण मुंगाचं पीक काही हातात आलं नाही। आता शेंगाच्या अवस्थेत आल्यावर मुंगावर असा काही रोग आला का कृषी सहाय्यकाला जरी फोन केला तर तो म्हणते का रोगाचं नाव माहीत नाही आणि मुंगा पुरा असा जमिनी लेवल होऊ राहिला। आणि तुम्ही पाहतच आहे ते मुंगाला शेंगा भरपूर कमी आलेले आहे आणि मर रोग भरपूर आहे। पवन काकडे, विदर्भ न्यूज, राजुरा।